नमस्कार. मेगास मराठी रेसिपी चॅनल सुरू होऊन आज 5 महिने कंप्लीट झाले आणि आज आपले 1000 सबस्क्राइबर सुद्धा कंप्लीट झाले. याचा मला जेवढा आनंद होतोय अर्थातच तेवढे तुम्हालाही होत असेल, कारण की हे सगळं तुमच्या प्रतिसादामुळे शक्य होऊ शकलं. आणि तुम्ही ज्या चॅनलला सबस्क्राइब केलं त्या चॅनलचा 1000चा टप्पा पार होणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. हा यूट्यूबचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता, तो आपण पार केलेला आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना फार 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 मनापासून धन्यवाद देते आणि फार आभार मानते. तर आज मी तुमच्यासाठी व्हेज पराठा ही रेसिपी घेऊन आले. आपण जेव्हा ही महाराष्ट्राची सगळ्यात फेवरेट रेसिपी, आपण जेव्हा कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे जातो तेव्हा सगळ्यात आधी जी डिश ऑर्डर करतो ती असते व्हेज पराठा. आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तीही अगदी साध्या सोप्या आणि घरगुती सामानात तयार होईल अशी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. सर्वप्रथम आपण 2 मध्यम आकाराचे कांदे लांब लांब कापून घेतलेत. ते आपण थोडंसं तेल टाकायचं आणि छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. छान कांदा लाल खमंग होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा. आपला कांदा आता खमंग लाल भाजून झालाय, तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. यात आता आपण 8-10 पाकळ्या घेतल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे, ते आपण यात छान परतून घ्यायचं. म्हणजे लसणाचा जो उग्रपणा असतो तो पूर्ण निघून जातो, भाजीला त्याची चव येत नाही. त्यानंतर यात आपण 2 चमचे तीळ, 7 ते 8 काजूचे तुकडे आणि 2 चमचे खोबरा खीस घेतलेला आहे. हे वाटण आता छान भाजून आपण मसाला छान भाजून झालाय, याचं वाटण तयार करून घेऊ. आपण मसाल्याचं वाटण छान तयार करून घेतलेलं आहे. एका कढईत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे साधारण 2 पळ्या एवढं तेल आहे. तेल गरम झालं की आपण त्यात थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली की आपण त्यात 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि त्यानंतर आपण तयार केलेल्या मसाल्याचे संपूर्ण वाटण आपण यात टाकून घेऊ. हे वाटण फ्राय होईपर्यंत आपण 2 टोमॅटो घेतलेले मध्यम आकाराचे, याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊ. आता आपण तयार केलेली टोमॅटोची पेस्ट यात टाकून घेऊ. आता आपण यात मसाले टाकून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला. यासोबतच आपण यात फ्रेश क्रीम ॲड करणार आहे. ही घरच्या दुधावरची साय आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यात आपण थोडीशी कसुरी मेथी टाकायची. आपल्या भाजीला छान तवंग आलंय, सगळीकडनं मसाल्याला तेल सुटलंय. आता आपण यात गरम केलेलं पाणी ॲड करायचं. हे साधारणपणे 3 वाट्या एवढं पाणी आहे. यात आपण चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं. आपण सुरुवातीला मीठ टाकलं नव्हतं, पाण्याचा अंदाज घेऊनच आपल्याला याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे आपली भाजी खारट होणार नाही आणि त्याला व्यवस्थित चव येईल. आता आपण कोफ्त्याची तयारी करून घेऊ. कोफ्ते करण्यासाठी आपण पत्ताकोबी घेतलेली आहे, याचं पूर्ण पाणी पिळून घेतलेलं आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत, ते उकळून घेतलेले आहेत आणि थोडंसं आपण गाजर किसून घेतलेलं आहे. बटाटे आणि गाजर व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचं. त्यात आता आपण मसाले ॲड करायचे. यात आपण थोडीशी हळद, थोडंसं धने जिरे पूड, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. त्यानंतर आपण 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे एवढं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण पाण्याचा एकही अंश न घेता हे व्यवस्थित भिजवून घेऊ. कोफ्त्यासाठी लागणारं पीठ आपण व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे. कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण कोफ्ते तयार करून घेऊ. असे आपण छान गोल करून थोडेसे चपटे आकार देऊन त्याचे कोफ्ते तयार करून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. तेल आपण जास्त कडकडीत गरम करायचं नाही, तर कोफ्ते पटकन तळले जातील आणि आतून कच्चेच राहतील. आता आपण गॅस बारीक करायचा आणि कोफ्ते तळून घ्यायचे. एका वेळी आपण 4 ते 5 कोफ्ते कढईत टाकायचे आणि व्यवस्थित डीप फ्राय करून घेऊ. कोफ्ते आपले छान डीप फ्राय झाले आहेत, ते आपण काढून घेऊ. आपली ग्रेव्ही तयार आहे आणि कोफ्तेही तयार आहे. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करू. तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे.
ही चवीलाही तेवढीच छान आहे, दिसायलाही तेवढीच छान आहे। ही तुम्ही भाजी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या मेघाज मराठी रेसिपी चॅनलवर जसं आतापर्यंत तुम्ही प्रेम करत आले तसंच यापुढेही करा आणि लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करून कळवत जा की तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे। थँक्यू।